मागच्या भागात आपण जयंताची कथा ऐकली. आता आपण पुढचं बघू. कहू कपी केही बिधी राखऊ प्राणा, तुम्हू तात कहत बजाना. तोई देखी शीतली भई छाती, पुनि मो कहू सोई दिनसो राती. सीताजी म्हणतात आहे की हे हनुमान, मी कशा प्रकारे प्राण रोखून ठेवू. आता तर तू सुद्धा आता जायच्या गोष्टी करू लागला आहेस. तुला पाहून जरा माझं हृदय शांत झालं होतं. आता तू चालला गेलास की आता मला पुन्हा तोच दिवस आणि तीच रात्र. जनकसुतई समुझा आई करी, बहुबिधी धीर जुदीन रामा. चरण कमल सिरुनाई कपी, गवनु राम पहिकीन. हनुमानजींनी जानकी देवींना समजावून अनेक प्रकारे धीर दिला आणि त्यांच्या चरणकमली नतमस्तक होऊन श्रीरामजींकडे गमन केले. चलत महाधुनी गर्जसी भारी, गर्भस्रवही सुनी निशिचर नारी. नाघी सिंधू एही पारही आवा, सबद किलकिला कपिन सुनावा. जाताना त्यांनी मोठी गर्जना केली. त्यामुळे राक्षसांच्या स्त्रियांचे गर्भ गळू लागले. समुद्र ओलांडून ते अलीकडे आले आणि त्यांनी आपला हर्षध्वनी वानरांना ऐकवला. हर्षे सब बिलोकी हनुमाना, नूतन जन्म कपिन तब जाना. मुख प्रसन्न तन तेज बिराजा, किन्नेसी रामचंद्र कर काजा. हनुमानजींना बघून सगळ्या कपिन लोक अगदी आनंदित झाले आणि वानरांना तर वाटलं की आता हा आपला नवीन जन्मच जणू झाला आहे. कारण सीता जर सापडली नसती, सीतेचा शोध जर लागला नसता तर त्यांना प्राणास मुकावं लागलं असतं. आणि हनुमानजी आले ते कसे आहेत. हनुमानजींचं मुख अतिशय प्रसन्न आहे आणि शरीरामध्ये तेज विराजमान आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच सगळ्यांना समजून गेलं की आहे यांनी रामचंद्रांचं कार्य केलेलं आहे म्हणून. मिले सकल अति भये सुखारी, तलफत मीन पाव जिमी बारी. चले हर्षी रघुनायक पासा, पूछत कहत नवल इतिहासा. सर्व हनुमानजींनी भेटले आणि अगदी सुखी झाले. जणू काय तडफडणाऱ्या माशाला पाणी मिळालं आहे. सर्वजण हर्षित होऊन नवीन नवीन वृत्तांत विचारित सांगत श्री रघुनाथजींच्या जवळ गेले. तब मधुबन भीतर सब आए, अंगद सम्मत मधुफल खाए. रखवारे जब बर्जन लागे, मुष्टी प्रहार हनत सब भागे. त्यावेळी ते मधुवनात आले आणि अंगदाच्या परवानगीने मधुर फळं आणि मध वगैरे खाऊ लागले. तेव्हा ते बागेचे रखवाले जे होते ते ओरडू लागले आणि ठोसे मारताच सगळे पळत सुटले. जा आई पुकारे ते सब, बन उजार जुबराज रामा. सुनी सुग्रीव हर्ष कपी, करियाए प्रभु काज. त्या सर्वांनी जाऊन ओरडा केला की युवराज अंगद वनाचा विध्वंस करीत आहेत. हे ऐकून सुग्रीव आनंदित झाले की वानर प्रभूंचे कार्य करून आले आहेत. जो न होती सीता सुधी पाई, मधुबन के फल सकई की खाई. यही विधी मन विचार कर राजा, आई गये कपी सहित समाजा. जर सीतादेवींची काही वार्ता मिळाली नसती तर त्यांनी मधुवनातील फळे खाल्ली असती का. राजा सुग्रीव मनामध्ये असा विचार करत होता. इतक्यात समाजासहित सर्वांसहित वानर आले. आई सबन्नी नावा पदसीसा, मिलेऊ सबन्नी अति प्रेम कपीसा. पूछी कुशल कुशल पद देखी, राम कृपा भा काजू बिसेशी. सर्वांनी येऊन सुग्रीवांच्या चरणावर मस्तक ठेवले. कपिराज सुग्रीव सर्वांना मोठ्या प्रेमाने भेटले आणि कुशल विचारले. आपल्या चरण दर्शनामुळे सर्व कुशल आहे आणि श्रीराम प्रभूंच्या कृपेने कार्य सगळं संपन्न झालं आहे. कार्यात सफलता मिळाली आहे. नाथ काजू किन्नेऊ हनुमाना, राखे सकल कपिन के प्राणा. सुनी सुग्रीव बहुरिते मिलेऊ, कपिन सहित रघुपती पही चलेऊ. हे नाथ, हनुमानजींनीच सर्व कार्य पार पाडले आणि सर्व वानरांचे प्राण वाचवले. हे ऐकून सुग्रीवजी हनुमानजींना पुन्हा भेटले आणि सर्व वानरांसहित आता ते श्रीरामचंद्रांकडे निघाले.
राम कपिन जब आवत देखा, किए काजू मन हर्ष विशेषा. फटिकसिला बैठे दौ भाई, परे सकल कपी चरण निजाई. श्रीरामजींनी सर्व वानरांना कार्य करून येत असल्याचे पाहिले, तेव्हा त्यांच्या मनाला विशेष आनंद झाला. दोघे बंधू जे होते, राम लक्ष्मण, एका शिळेवर बसले होते आणि सर्व वानरांनी जाऊन त्यांच्या चरणी लोळण घेतली. प्रीतीसहित सब भेटे, रघुपती करुणा पुंज. रामा पूछी कुशल नाथ अब, कुशल देखी पदकंज. दयाराशी असलेले रघुनाथजी यांनी सर्वांना आलिंगन दिले आणि कुशल विचारले. तेव्हा वानर म्हणाले, हे नाथ, आपल्या चरणकमलांच्या दर्शनाने आता सर्व कुशलच कुशल आहे. जामवंत कह सुनु रघुराया, जा परनाथ करऊ तुम दाया. ताही सदा शुभ कुशल निरंतर, सुर नर मुनी प्रसन्नता उपर. जांबुवानाने म्हटले, हे रघुनाथजी ऐका, आपण ज्याच्यावर दया करता त्याचे सदा कल्याणच होत असते, निरंतर कुशल असते. देवता, मनुष्य आणि मुनी सर्वच त्यांच्यावर प्रसन्न असतात. सोई बिजयी बिनयी गुणसागर, तासु सुजसु त्रैलोक उजागर. प्रभु की कृपा भयउ सबु काजू, जन्म हमार सुफल भाजू. तोच विजयी आहे, तोच विनयी आहे आणि तोच गुणांचा सागर होतो. त्याचे सुंदर यश तिन्ही लोकात प्रकाशित होते. प्रभूंच्या कृपेने सर्व कार्य पार पडले. आज आमचा जन्म अगदी सफल झाला. नाथ पवनसुत किन्निजो करनी, सहसहु मुखन जाईसो बरनी. पवन तनय के चरित सुहाये, जामवंत रघुपती सुनाये. हे नाथ, या पवनपुत्र हनुमानजींनी जे कर्तृत्व गाजवलेलं आहे त्याचे सहस्त्र मुखांनी सुद्धा वर्णन होऊ शकत नाही. आणि हे सुंदर चरित्र हनुमानजींचं जांबुवानांनी श्री रघुनाथांना ऐकवलं. सुनत कृपा निधी मन अति भाये, पुनि हनुमान हर्षि लाये. कहु तात केहि भांति जानकी, रहती करती रच्छा स्वप्राणकी. ते चरित्र श्रीरामाला खूप आवडलं आणि त्यांनी आनंदित होऊन हनुमानजींना पुन्हा हृदयाशी धरलं आणि म्हणाले, हे तात, सांग, सीता कशा प्रकारे राहत आहे आणि आपल्या प्राणांचं रक्षण ती कसं करत आहे. नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट. रामा लोचन निज पद जंत्रित, जाही प्राण केही बाट. हनुमानजी म्हणाले, आपलं नामच रात्रंदिवस पहारा देणार आहे आणि आपले ध्यान आहे, हेच द्वार आहे. नेत्र आपल्या चरणी तन्मय आहेत, हेच कुलूप लागलेलं आहे. तर मग प्राण कोणत्या मार्गाने जातील. चलत मोही चुडामणी दीन्नी, रघुपती हृदय लाई सोईलीन्नी. नाथ जुगल लोचन भरी बारी, बचन कहे कछु जनक कुमारी. निघताना सीतामाईंनी मला चुडामणी काढून दिला. रघुनाथजींनी तो घेऊन हृदयाला लावला आणि हनुमानजी म्हणाले, हे नाथ, दोन्ही डोळ्यात पाणी आणून जानकी देवी माझ्याशी काही वचन बोलल्या. अनुज समेत गहेऊ प्रभुचरणा, दीन बंधू प्रणतारती हरणा. मनक्रम बचन चरण अनुरागी, केही अपराध नाथ हो त्यागी. त्यांनी सांगितले की लहान बंधूंसह प्रभूंचं चरण धरा. आपण दीनबंधू आहात, शरणागताचे दुःख दूर करणारे आहात आणि मी तर मन, वचन आणि कर्माने आपल्या चरणांची अनुरागिणी आहे. मग या माझ्या स्वामींनी, प्रभू रामचंद्रांनी कोणत्या अपराधामुळे माझा त्याग केला. अवगुण एक मोरमय माना, बिचुरत प्राण न किन्ह पयाना. नाथ सो नयननी को अपराधा, निसरत प्राण करई हटी बाधा. आता एक दोष मी आपला अवश्य मानते की आपला वियोग होताच माझे प्राण काही निघून गेले नाहीत. परंतु हे नाथ, हा दोष माझा नाही तर हा डोळ्यांचा दोष आहे. ते प्राण जाऊ देण्यात अट्टहासाने बाधा करतात. बिरह अग्नि तनु तूल समीरा, श्वास जरई छन माही शरीरा. नयन स्रवही जलू निजहित लागी, जरई न पाव देह बिरहागी. विरह अग्नी आहे आणि शरीर म्हणजे जणू काही कापूस आहे आणि श्वास आहे, पवन आहे. अशा प्रकारे
अग्नी पवन यांच्या संयोगाने हे शरीर क्षणभरात जळून जाऊ शकत होतं. परंतु हे जे नेत्र आहे ते आपल्या हितासाठी, प्रभूंचं स्वरूप सुखी होऊन पाहण्यासाठी सारखे अश्रू ढाळत आहेत. त्यामुळे त्या विरहाच्या अग्नीवरती अश्रू जल पडल्यामुळे विरह अग्नी विझून जातो आहे. विरहाच्या अग्नीनेही हा देह काही जळू शकत नाही. सीता कै अति विपत्ती बिसाला, बिनही कहे भली दीन दयाला. सीतादेवींवरील ही विपत्ती फार मोठी आहे. हे दीनदयाल तिच्या संबंधी काहीच न सांगणे बरे. सांगितले तर आपल्याला फार क्लेश होतील. निमिष निमिष करुणा निधी, जाही कल्प समबीती रामा. बेगी चलिय प्रभुवानिय, भुजबल खलदल जीती. हे करुणानिधान, त्यांचा एक एक क्षण हा कल्पासमान जात आहे. म्हणून प्रभू आपण त्वरित निघावं आणि आपल्या बाहुबळाने त्या दुष्ट राक्षसांची दलं जिंकून सीतादेवींना परत घेऊन यावं. सुनी सीता दुःख प्रभू सुख यना, भरी आये जल राजीव नयना. वचन काय मन मम गती जाही, सपनेहु बूझिय विपती की ताही. सीतादेवींचे दुःख ऐकून रामाच्या प्रभूंच्या कमल नेत्रात अगदी पाणी आलं आणि ते म्हणाले, मन वचन आणि कर्माने शरीराने ज्याला माझीच गती आहे त्याला स्वप्नात तरी विपत्ती येईल का. कह हनुमंत विपत्ती प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई. केतिक बात प्रभु जातु धानकी, रिपुही जीती आनिबी जानकी. हनुमानजींनी म्हटले, हे प्रभो, विपत्ती तर तेव्हाच होते की जेव्हा आपलं भजन आणि स्मरण होणार नाही. या राक्षसांची काय गोष्ट, आपण शत्रूला जिंकून जानकीजींना नक्की घेऊन याल. सुनु कपितो ही समान उपकारी, नाही कोई सुरनर मुनी तनुधारी. प्रति उपकार करऊ का तोरा, सन्मुख होईन सकत मन मोरा. भगवान राम म्हणतात, हे हनुमान ऐक, तुझ्यासारखा उपकार करणारा देवता मनुष्य असा मुनी कोणीही शरीरधारी नाही. मी तुझ्या उपकाराची फेड कशी करू. माझे मन तुझ्या सन्मुख यायला सुद्धा संकोचत आहे. सुनसुतु तोही उरीनमय नाही, देखऊ करी विचार मन माही. पुनी पुनी कपीही चितव सुरत राहता, लोचन नीर पुलक अति गाता. हे पुत्रा ऐक, मी मनात खूप विचार करून पाहिला. तुझ्या ऋणातून मी उरून होऊ शकत नाही, मुक्त होऊ शकत नाही. देवतांचे रक्षक प्रभू वारंवार हनुमानजींना पाहत आहेत आणि त्यांचे नेत्र अगदी प्रेमाश्रूंनी भरून गेले आहेत. शरीर अत्यंत पुलकित झाले आहे. सुनी प्रभू बचन बिलो की मुख, गात हर्षी हनुमंत रामा. चरण परेऊ प्रेमाकुल, त्राही त्राही भगवंत. आता ह्या प्रभूंचं वचन ऐकून हनुमानजी सुद्धा आनंदित झाले आहे आणि त्यांचे अंग प्रेमाने आणि असे प्रसन्नतेने पुलकित झालं आणि प्रेमामुळे ते इतके व्याकुळ झाले की त्राही त्राही भगवंत, म्हणजे माझं रक्षण करा रक्षण करा असं म्हणत ते प्रभू रामचंद्रांच्या चरणावर पडले. बार बार प्रभू चहई उठावा, प्रेम मगन तेही उठबन भावा. प्रभु कर पंकज कपिके सीसा, सुमिरी सोदसा मगन गौरीसा. बार बार म्हणजे वारंवार प्रभू त्यांना उठवायला बघत आहेत, परंतु प्रेमामध्ये अगदी बुडून गेलेल्या हनुमानजींना त्यांच्या चरणापासून बाजूला व्हावेसे काही वाटत नाही. प्रभूंचे करकमल हनुमानजींच्या शिरावर आहे आणि त्या स्थितीचं स्मरण करून शिवजी पण प्रेममग्न झाले आहेत. शिवजी ही कथा सगळी रामकथा पार्वतीला सांगत आहेत आणि तो प्रसंग दृश्याची आठवण होऊन शंकरसुद्धा याच्यामध्ये प्रेममग्न झाले. सावधान मन करी पुनी शंकर, लागे कहन कथा अति सुंदर. कपी उठाई प्रभु हृदय लगावा, करगही परम निकट बैठावा. मग शंकरांनी पुन्हा मन सावधान करून अत्यंत सुंदर कथा ते सांगू लागले. हनुमानजींना उठवून प्रभूंनी हृदयाशी धरले
आणि हात धरून आपल्या अत्यंत जवळ बसवून घेतले. कहू कपी रावण पालित लंका, केही बिदिद हेऊ दुर्ग अति बंका. प्रभु प्रसन्न जाना हनुमाना, बोला बचन बिगत अभिमाना. हे हनुमान, मला सांग की रावणद्वारा ही लंका सुरक्षित आहे आणि त्याचे ते अवघड किल्ले तू कशा प्रकारे जाळलेस. हनुमानजींनी प्रभूला प्रसन्न असल्याचे पाहिले आणि ते अभिमानरहित होऊन वचन बोलले. साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई. नागी सिंधु हाटक पुर जारा, निशिचर गण बधी बिपिन उजारा. मी तर वानर आहे, माझा काय पुरुषार्थ आहे. मी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतो. मी समुद्र उल्लंघून हे जे सोन्याचं नगर जाळलं आणि राक्षसगणांना ठार करून अशोकवन जे उद्ध्वस्त केलं. सो सब तव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. हा सर्व हे रघुनाथजी आपलाच प्रताप आहे. हे नाथ, यात माझा मोठेपणा प्रभुता काही सुद्धा नाही. ता कहू प्रभु कछु अगम नहीं, जा पर तुम्हा अनुकूल रामा. तव प्रभाव बळवान लही, जारी सकै खलुतूल. हे प्रभू, ज्याच्यावर आपण प्रसन्न असाल त्याच्यासाठी हे काहीच कठीण नाही आहे. आपल्या प्रभावाने कापूस ही जी अगदी लवकर जळणारी वस्तू आहे ती वडवानलाला निश्चितच जाळू शकते, म्हणजे असंभव गोष्टीसुद्धा संभव करू शकते. नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अनपायनी. सुनी प्रभु परम सरल कपिबानी, एवमस्तु तब कहेउ भवानी. हे नाथ, मला अत्यंत सुखदायी अशी आपली अनपायनी म्हणजे निश्चल भक्ती कृपा करून द्यावी. हनुमानजींची अत्यंत सरळ वाणी ऐकून शिवजी म्हणतात, हे भवानी, प्रभू श्रीरामचंद्रांनी एवमस्तु म्हणजे असंच व्हावं असे म्हटले. उमा राम सुभाऊ जेहि जाना, ताहि भजनु तजी भावन आना. यह संवाद जासूर आवा, रघुपती चरण भगती सोई पावा. शिवजी म्हणतात, हे उमा, ज्याने हा रामाचा असा स्वभाव ओळखला आहे ना, त्याला त्याचे भजन सोडून दुसरा कुठला विषयच आवडत नाही. हा स्वामी सेवकाचा संवाद ज्याच्या हृदयी प्रविष्ट झाला त्याला श्री रघुनाथजींच्या चरणांची भक्ती प्राप्त झालीच म्हणून समजा. साधक आणि गुरु जे असतात, इथे आता साधक हनुमानजी आणि गुरु राम आहेत. साधकांनी हनुमानजींनी स्वतः सगळं कार्य केलं, पण हे सर्व कार्य मी रामाच्या कृपेमुळे करू शकलो याची जाणीव त्यांनी सतत ठेवली. आणि माझी काहीच प्रभुताई नाही याच्यामध्ये, त्यामुळे अहंकार वाढायचा काही प्रश्नच येत नाही. अहंकार विरहित होते हनुमानजी. तसंच साधकांनी व्हावं आणि सर्व कृपा गुरूंची असते आणि गुरूंच्यामुळे साधकाकडून कार्य घडतं, हे साधकांनी नेहमी लक्षात ठेवावं. म्हणून शंकरजी सांगतात आहे की उमा, हा श्रीरामजींचा स्वभाव ओळखला की ते त्यांचं भजन सोडून त्यांच्या सेवकाला दुसरा काहीच विषय आवडत नाही, की सगळ्यांनी आपलं रघुनाथजींच्या चरणांची भक्ती प्राप्त करून घ्यावी आणि आनंदाने राहावं. सुनी प्रभु बचन कहई कपि वृंदा, जय 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 कृपाल सुख कंदा. तब रघुपति कपिपति ही बोलावा, कहा चलई कर करहु बनावा. प्रभूंचं वचन ऐकून वानरगण म्हणू लागले, कृपाळू आनंदकंद श्रीरामजी की जय हो, जय हो. त्यावेळीच रघुनाथजींनी सुग्रीवाला बोलवून म्हटले की आता चला निघण्याची तयारी करा.
अब विलंबु के ही कारण कीजे, तुरत कपि न कहु आय सुदीजे। कौतुक देखी सुमन बहु वर्षी, नभते भवन चले सुरहर्षी। आता कशा करता उशीर करायचा, विलंब करण्याचं काही कारणच नाही आहे. वानरांना त्वरित आज्ञा द्या. ही भगवंताची लीला रावणवधाची तयारी पाहून पुष्कळ फुले उधळून आणि आनंदित होऊन देवता आकाशातून आपापल्या लोकात निघून गेल्या. कपिपती बेगी बोलाये, आये जूथ पजूथ रामा, नाना बरन अतुल बल, वानर भालू बरूथ. वानरराज सुग्रीवानी ताबडतोब सगळ्या वानरांना बोलवलं. सेनापतींचे समूह आले. वानर आणि अस्वलांचे कळप अनेक रंगांचे आहेत आणि त्यांच्यामध्ये अतुलनीय असं बळ आहे. प्रभुपद पंकज नावहि सीसा, गर्जहि भालू महाबल कीसा, देखी राम सकल कपि सेना, चितई कृपा करी राजीव नयना. हे सगळे प्रभूंच्या चरणकमली नतमस्तक होत आहेत आणि महाबलवान अस्वल वानर गर्जना करत आहेत. श्रीरामजींनी वानरांची सगळी सेना पाहिली आणि आपली कृपा दृष्टी त्यांच्यावर टाकली. म्हणजेच काय केलं तर त्यांना आपलं बळ प्रदान केलं. राम कृपा बल पाई कपिंदा, भये पच्छजुत मनहु गिरिंदा, हर्षी राम तब किन्ह पयाना, सगुन भये सुंदर सुबनाना. आता सर्व सैन्याला, पूर्ण वानरसेनेला रामकृपेचं बळ प्राप्त झाल्याने हे श्रेष्ठ वानर जणू काय मोठे मोठे पंखवाले मोठे पर्वत झाले, पर्वताप्रमाणे झाले आणि श्रीरामजींनी हर्षित होऊन प्रस्थान केले. अनेक सुंदर शुभशकून झाले. जासु सकल मंगलमय कीर्ती, तासु पयान सगुन यह नीति, प्रभु पयान जाना वैदेही, फरकी बाम अंग जनु कही देही. आता ज्यांची कीर्ती सर्व मंगलमय अशी आहे, परिपूर्ण अशी आहे, त्यांचं प्रस्थान म्हणजे शकून होणे ही नीतीच आहे, तिची मर्यादा आहे लीलांची. प्रभूचे प्रस्थान हे तिकडे जानकी देवींनीही जाणले. त्यांचे डावे अंग फडकून जणू सांगत होते की श्रीरामजी येत आहेत. जोई जोई सगुन जानकी होई, असगुन भयहु रावण ही सोई, चला कटकु को बर नहीं पारा, गर्जही बानर भालू अपारा. जानकी देवींना जे जे शकून इकडे होत होते तेच उलटे रावणाला अपशकून होऊ लागले. सेना निघाली, तिचे वर्णन कोण करू शकेल. असंख्य वानर अस्वल गर्जना करीत आहेत. नख आयुधगिरी पाद पधारी, चले गगन महीच्छाचारी, के हरिनाद भालू कपि करही, डगमगाही दिग्गज चिक्करही. नखच ज्यांचे शस्त्र आहेत, आयुध आहेत, जे इच्छेनुसार सगळीकडे संचार करणारे आहेत. रीछ, वानर, पर्वत आणि वृक्ष यांना घेऊन काही आकाशमार्गाने आणि काही पृथ्वीवरून चालत जात आहेत आणि ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत. दिशांचे हत्ती त्यामुळे विचलित होऊन चित्कारत आहेत. चिक्करही दिग्गज डोल, महिगिरी लोल, सागर खर भरे, मन हर्ष सभ गंधर्व सुर मुनी नाग किन्नर दुखटरे, कटकट ही मर्कट बिकट भट बहु कोटि कोटि न धावही, जय राम प्रबल प्रताप कोसलनाथ गुणगण गावही. दिशांचे हत्ती चित्कारू लागले, पृथ्वी डोलू लागली, पर्वत कापू लागले, समुद्र खवळून गेला आणि
गंधर्व, देवता, मुनी, नाग, किन्नर सर्वच्या सर्व मनामध्ये हर्षित झाले की आता आमचे दुःख टळले आहे. अनेक कोट्यावधी भयानक वानर योद्धे कडकडाट करीत आहेत आणि धावत आहेत. प्रबल प्रताप कोसलनाथ श्रीरामचंद्रजींचा जय जयकार असो अशी घोषणा करीत ते त्यांच्या गुणसमूहांचं गान करीत आहेत. सही सकन भार उदार अहिपती बार बार ही मोहई गहदसन पुनि पुनि कमठ पृष्ठ कठोर सो किमी सोहई रघुबीर रुचिर प्रयान प्रस्थिती जानी परम सुहावनी जनु कमठ खर पर सर्पराजसो लिखित अभिचल पावनी. उदार सर्पराज शेषजी सुद्धा सेनेचा भार सहन करू शकत नाहीत. ते वारंवार मोहित होत आहेत आणि पुन्हा पुन्हा कासवाच्या कठीण पाठीला दातांनी पकडून ठेवत आहेत. असे करताना पुन्हा पुन्हा दात खुपसल्यामुळे कासवाच्या पाठीवर रेखा अशा ओढल्या जात आहेत, त्या शोभत आहेत. जणू श्रीरामजींचं सुंदर प्रस्थान यात्रा परमशोभायमान जाणून तिची अचल पवित्र कथा सर्पराज शेषजी कच्छपाच्या म्हणजे कासवाच्या पाठीवर लिहित आहेत. एही बिधी जाई कृपा निधी उतरे सागर तीर रामा जहतह लागे खान फल भालू बिपुल कपिबीर. अशा प्रकारे सर्व सेना आणि श्रीरामजी वगैरे सर्वजण समुद्र तटावर जाऊन उतरले आणि अनेक रीछ वानर वीर वगैरे सगळीकडे फळबिळं खाऊ लागले. उहा निसाचर रहई सशंका जबते जारी गयौ कपिलंका निज निज गृह सब करही बिचारा नहीं निसिचर कुल केर उबारा. आता तेथे लंकेमध्ये जेव्हापासून हनुमानजी लंका जाळून गेले तेव्हापासून राक्षस सगळे भयभीत राहू लागले. ते आपापल्या घरात सगळे असा विचार करतात आहे की आता राक्षस कुळाचं रक्षण होण्याचा आम्हाला काहीही उपाय दिसत नाही. जा सुदूत बलबरनी न जाई तेही आहे पुरकवन भलाई दुतीन सन सुनी पुरजन बानी मंदोदरी अधिक कुलानी. आता या हनुमानजींनीच तिथे इतके उपद्व्याप केले होते लंकेमध्ये की त्याच्या दूताचं ज्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. तो स्वतःच जर नगरामध्ये आला तर आमची काही धडगत नाही, आमची खूपच वाईट दशा होईल. अशी स्त्री आणि दूतांकडून नगरवासियांची वचनं ऐकून मंदोदरी म्हणजे रावणाची पत्नी फारच व्याकुळ झाली. रहसी जोरी कर पती पग लागी बोली बचन नीती रस पागी कंत कर शहरी सन परिहरहू मोर कहाती हितह्य धरवू. ती एकांतामध्ये हात जोडून रावणाच्या चरणी लागली आणि नीतिरसाने परिपूर्ण असलेली वाणी म्हणाली, हे प्रियतम, या श्रीहरीशी विरोध करणं सोडून द्या. माझे सांगणे अत्यंत हितकारक समजून हृदयात धारण करा. समुजत जासुदूत कै करनी स्रवही गर्भरजनी चरघरनी तासु नारी निज सचिव बोलाई पठवहु कंत जो चहऊ भलाई. ज्यांच्या दूताचा कृतीचा विचार करता स्मरण येताच राक्षसांचे स्त्रियांचे गर्भ गळून जातात. हे प्रियस्वामी, आपलं कल्याण जर तुम्ही इच्छित असाल ना तर आपल्या मंत्र्यांना बोलवून त्याच्यासोबत त्या रामाच्या स्त्रीला परत पाठवून द्या. तव कुल कमल बिपिन दुःखदाई सीता सीत निसा समाई सुनहु नाथ सीता बिनोदीन्ने हितन तुम्हार शंभु अजकिन्ने. आता ही सीता जी आलेली आहे ती आपल्या कुलरूपी कमळांच्या वनाला दुःख देणाऱ्या थंडीच्या रात्रीप्रमाणे आली आहे. हे नाथ ऐका, सीतेला जर परत तुम्ही पाठवलं नाहीत तर शंकर आणि ब्रह्मदेवसुद्धा आपलं कल्याण करू शकणार नाहीत. राम बाण ऐगन सरिस निकर निसाचर बेक रामा जबलगी ग्रसतन तबलगी जतनु करऊ तजी टेक. श्रीरामजींचे बाण असे सर्पांच्या समूहासारखे आहेत आणि हे राक्षसांचे समूह बेडकासारखे आहेत.
जोवर ते येऊन त्यांना खाऊन टाकत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचा अट्टाहास सोडून काहीतरी उपाय करा. श्रवणसुनी सठता करीबानी, बिहसा जगत विदित अभिमानी, सभय सुभाव नारी करसाचा, मंगल महुभय मनतिकाचा. आता रावण म्हणजे जशी हे असेल तशी बुद्धी माणसाला होत जाते, तसं मूर्ख आणि जगप्रसिद्ध होता तो अहंकारी अभिमानी रावण. तिची ही वाणी ऐकून तो खूप हसला आणि म्हणाला, स्त्रियांचा स्वभाव तर मुळातच भित्र आहे. मंगल समयीसुद्धा त्यांना त्या भीतीच बाळगून असतात की काहीतरी होईल म्हणून. तुझं हृदय मन अतिशय कमजोर आहे. जो आवई मरकट काई, जियई बिचारे निसीचर खाई, कंपही लोक पजा की त्रासा, तासु नारी सभीत बडी हासा. पूर्ण वानरांची सेना जरी आली ना तरी राक्षस तिला त्यांचा रोजचा आहार आहे, ते खाऊन टाकतील राक्षस त्यांना आणि आपला उदरनिर्वाह करतील. लोकपालसुद्धा ज्याच्या भीतीने कापतात त्याची पत्नी भयभीत होत आहे, ही तर मोठी हास्यास्पदच गोष्ट आहे. असं काही बिहसिताई उरलाई, चलेहु सभा ममता अधिकाई, मंदोदरी हृदय कर चिंता, भयहु कंत परबिधी विपरीता. असं म्हणून हसून रावणाने तिला हृदयाशी धरले आणि अधिक स्नेह दाखवून ममता वाढवून तो सभेमध्ये निघून गेला. मंदोदरी मात्र मनामध्ये काळजी करू लागली, आता या पतीवर विधाताच प्रतिकूल झाला आहे, त्याला मी काय करणार. बैठे सभा खबरी सिपाई, सिंधु पार सेना सब आई, बूझेसी सचिव उचित मत कहू, ते सब हसे मष्ट करी रहू. आता सभेमध्ये रावण आल्यानंतर अशी वार्ता समजली की शत्रूची सेना समुद्राच्या पलीकडे आली आहे आणि त्याने मंत्र्यांना विचारलं की योग्य सल्ला सांगा की आता काय केलं पाहिजे. तेव्हा ते सर्व हसले आणि म्हणाले, गप्प राहावे, यात सल्ला देण्यासारखं काय आहे. जिते हुसुरासुर तब श्रम नाही, नरबा नरकेही लेखे माही. ते काय म्हणतात, आपण देवतांना जिंकलं, राक्षसांना जिंकलं, त्यावेळी तर आपल्याला काही श्रम झाले नाहीत, मग ह्या मनुष्य आणि वानरांची काय कथा. त्यांना तर तुम्ही सहजच जिंकून घ्याल, येऊ द्या पैलतीरावर आले तर काय हरकत आहे. सचिव बैद गुर तिनी, जो प्रिय बोलही भयास रामा, राजधर्म तन तिनी कर, होई बेगीही नास. आता ही महत्त्वाची गोष्ट सांगतात आहे तुलसीदास. मंत्री, वैद्य आणि गुरु हे तिन्ही लोक जेव्हा अप्रसन्नतेने किंवा भयानी किंवा लाभाच्या आशेने हिताची गोष्ट न सांगता जे प्रिय वाटेल त्या माणसाला तेच बोलतात, खुशामत करू लागतात, तेव्हा क्रमशः राज्य, शरीर आणि धर्म या तिन्हीचाही ताबडतोब नाश होतो. सोई राव न कहू बनी सहाई, अस्तुती करही सुनाई सुनाई, अवसर जानी बिभीषणु आवा, भ्राता चरण शिशु तेही नावा. रावणाच्या बाबतीतही तोच योग येऊन ठेपला आहे. मंत्री त्याची पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडावर स्तुती करतात आहे, पण त्याचवेळी प्रसंग ओळखून बिभीषणजी आले आणि त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या चरणी मस्तक नमवलं. पुनिसी रुनाई बैठने जासन, बोला बचन पाई अनुशासन, जो कृपाल पूछिऊ मोहि बाता, मती अनुरूप कहू ताता. त्यांनी रावणापुढे ते नतमस्तक झाले आणि आपल्या आसनावर बसले. आज्ञा घेऊन म्हणाले, हे कृपाळू, जर आपण मला माझे मत विचारलेच आहे तर हे तात मी आपल्या बुद्धीनुसार आपल्याला आपल्या हिताची गोष्ट सांगतो. जो आपण चाहे कल्याणा, सुजसु सुमती सुभगती सुख नाना, सो पर नारी लीला रगोसाई, तजऊ चौथिके छंदकी नाई. जो मनुष्य आपले कल्याण, सुंदर यश, सुबुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारचे सुख यांची इच्छा करतो, त्यांनी हे स्वामी परस्त्रीच्या मुखास चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे त्यागावे. चतुर्थीचा चंद्र जसं लोक पाहत नाही तसंच त्यांनी परस्त्रीचं मुख पाहू नये.
14 भुवन एक पती होई, भूतद्रोह तिष्ठई नहीं सोई, गुणसागर नागर नर जोऊ, अल्प लोभ बल कहई नको. 14 भुवनांचा एक स्वामी असेल तो सुद्धा जीवांशी वैर करून राहू शकत नाही. जो माणूस गुणांचा समुद्र आणि चतुर असेल, त्याला थोडासा जरी लोभ असेल तरीसुद्धा कोणी चांगला म्हणत नाही. काम क्रोध मद लोभ सब, नाथ नरक के पंथ रामा, सब परिहरी रघुबीरही, भजऊ भजय जही संत. हे नाथ, काम क्रोध लोभ मद आणि हे सगळे नरकाचे रस्ते आहेत, नरकाकडे नेणारे आहेत. या सर्वांचा तुम्ही त्याग करा आणि श्रीरामचंद्रांचे भजन करा. ज्यांना सगळे संत सत्पुरुष भजतात. तात राम नाही नर भूपाला, भुवनेश्वर कालहु कर काला, ब्रह्म अनामय अज भगवंता, व्यापक अजित अनादि अनंता. हे तात, मनुष्यांचे हे केवळ राजे नाही आहेत, ते समस्त लोकांचे स्वामी आणि काळाचेही काळ आहेत. ते भगवान आहेत, विकाररहित आहेत, अजन्मा, व्यापक, अजेय, अनादि आणि अनंत ब्रह्मच आहेत. गोद्विज धेनु देवैतकारी, कृपा सिंधु मानुष तनुधारी, जनरंजन भंजन खल भ्राता, वेद धर्म रक्षक सुनु भ्राता. त्या कृपासागर भगवंतांनी पृथ्वी, ब्राह्मण, गाय आणि देवतांचे हित करण्यासाठी मनुष्य शरीर धारण केले आहे. हे बंधू ऐका, ते सेवकांना आनंद देणारे, दुष्टांच्या समूहांचा नाश करणारे आणि वेद आणि तसेच धर्माचे रक्षण करणारे आहेत. ताहि बयरुत जिनाय माथा, प्रणता आरती भंजन रघुनाथा, देहुनाथ प्रभु कहू बै देही, भजहु राम मिदु हेतु सनेही. तुम्ही तुमचं सगळं वैर सोडून द्या आणि त्यांच्या पुढे नतमस्तक व्हा. श्री रामचंद्र शरणागताचे दुःख नाहीसे करणारे आहेत. तुम्ही त्यांना जानकी देवी परत देऊन द्या आणि अकारण स्नेह करणाऱ्या श्रीरामजींना भजा. शरण गये प्रभु ताहुन त्यागा, विश्वद्रोह कृता गजही लागा, जासु नाम त्रय तापन सावन, सोई प्रभु प्रगट प्रभु जिय रावण. ज्याला संपूर्ण जगताशी द्रोह करण्याचे पाप लागले आहे, इतका पापी माणूससुद्धा जर प्रभूंना शरण गेला तरी ते त्याचा त्याग करत नाहीत. ज्यांचे नाव तीनही तापांचा नाश करणारे आहे, तेच भगवान मनुष्य रूपाने प्रगट झाले आहेत. हे रावण, तू हे नीट हृदयात समजून घ्यावे. बार बार पद लागऊ, विनय करऊ दससी, सरामा परिहरी मान मोह मद, भजऊ कोसलाधीस. मी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करतोय, पुन्हा पुन्हा वंदन करून सांगतो आहे की तुम्ही मान मोह मद या सगळ्यांचा त्याग करून श्रीरामजींचेच भजन करावे. मुनी पुलस्ती निज शिष्य सन, कही पठई बात, रामा तुरत सोमय प्रभू सन, कही पायी सुवसरुतात. मुनी पुलस्त्यजींनी आपल्या शिष्याच्या हस्ते हीच गोष्ट कळवली आहे. हे तात, सुंदर संधी पाहून मी ताबडतोब तो विषय आपणाला सांगितला. माल्यवंत अति सचिवसयाना, ता सुबचन सुनी अति सुखमाना, तात अनुजतव नीती विभूषण, सौर धरहुज कहत विभीषण. माल्यवान नावाचा रावणाचा एक बुद्धिमान मंत्री होता. त्याने त्यांचे वचन ऐकून अतिशय त्यांना आनंद झाला, विभीषणाचे वचन ऐकून. आणि ते म्हणाले की तुमच्या लहान बंधूंनी जी नीती सांगितली आहे ते जे काही सांगत आहे ते तुम्ही हृदयात धारण करून घ्या. रिपूत कर्ष कहत सठ दो, दुरी न करहु ह्याही को, माल्यवंत गृह गयऊ बहोरी, कही विभीषणु पुनि कर जोरी. रावणाने म्हटलं, हे दोन्ही मूर्ख शत्रूची महिमा वर्णन करीत आहेत. इथे कोण आहे, यांना बाजूला करा. मग त्यावेळी माल्यवान निघून गेला, घरी परतला आणि विभीषणजी हात जोडून पुन्हा पुन्हा म्हणू लागले, सुमती कुमती सबके उर रहई, नाथ पुराण निगम अस कहई, जहा सुमती तह संपत्ती नाना, जहा कुमती तह विपत्ती निदाना.
हे नाथ, पुराण आणि वेद असंच सांगतात की सुबुद्धी, चांगली बुद्धी आणि कुबुद्धी सर्वांच्याच हृदयात असतात. पण जिथे सुबुद्धी आहे तिथे नाना प्रकारची संपत्ती, सुखाची स्थिती राहते, आणि जिथे कुबुद्धी आहे तिथे परिणामी विपत्ती म्हणजे दुःखच राहते. तव उर कुमती बसी विपरीता, हिता न हितमानव रिपुप्रीता, काल राती निसिचर कुलकेरी, ते सीता परप्रीती घनेरी. आपल्या हृदयामध्ये ही कुबुद्धी येऊन बसली आहे, उलटी बुद्धी बसली आहे. त्यामुळेच आपण हिताला अनहित आणि शत्रूला मित्र मानत आहात. जी राक्षस कुळाला पूर्ण काळ रात्रीसारखी आहे, त्या सीतेवर आपले फारच प्रेम आहे. तात चरण गई मागहू, राखो मोर दुलार, रामा सीता देहू राम कहू, अहित न होई तुम्हार. हे तात, मी आपल्याजवळ पाया पडून भीक मागतो आहे, विनंती करतो आहे की तुम्ही माझे म्हणणे ऐका, माझ्यावर स्नेह ठेवा आणि श्रीरामजींना सीता परत द्या, ज्यामुळे आपले अहित होणार नाही. बुध पुराण श्रुती संमत बानी, कही विभीषण नीती बखानी, सुनत दसानन उठारी साई, खलतोय निकट मृत्यू अबाई. विभीषणाने जरी चांगली नीती सांगितली, पुराण वेद संमत अशी नीती सांगितली, तरी पण रावण संतापून उठला आणि म्हणाला, अरे दुष्टा, आता मृत्यू तुझ्या जवळ आला आहे. जियसी सदा सठ मोर जियावा, रिपुकर पच्छ मूढ तोही बावा, कहसी न खल सको जगमाही, भुजबल जाही जिता मय नाही. अरे मूर्खा, तू जिवंत आहेस ते मी तुला जगवलं आहे, तू माझ्याच अन्नावर पोचला जात आहे, आणि मूर्खा, तू शत्रूचाच पक्ष तुला चांगला वाटतो आहे. अरे तू सांग ना, की जगात असा कोण आहे की ज्याला मी आपल्या बाहुबळाने जिंकलं नाही. मम पुर बसी तपसीन परप्रीती, सठ मिलू जाईती नाही कहू नीती, असं काही किन्नेसी चरण प्रहारा, अनुजग हे पद बारही बारा. आता माझ्याच नगरात राहून तू प्रेम करतो त्या तपस्वीवर, जा त्यांच्यातच सामील हो आणि त्यांनाच नीती सांग, असं म्हणून रावणाने विभीषणाला लाथ मारली. पण तरीसुद्धा विभीषण लहान बंधू होते, त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांचे रावणाचे पाय धरले. उमा संत कई इहई बडाई, मंद करत जो करई भलाई, तुम पितु सरीस भले मोही मारा, राम भजे हितनाथ तुम्हारा. शिवजी म्हणतात, हे उमा, संतांचा हा महिमा आहे की ते कोणी समोरच्यानी कितीही वाईट केलं तरी ते वाईट करणाऱ्याचं सुद्धा चांगलंच करतात, कल्याणच करतात. तसं विभीषणाने म्हटलं की तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात, मला मारले तर चांगलेच केले, परंतु हे नाथ, आपले कल्याण रामजींना भजण्यातच आहे. सचिव संगलई नभपथ गयहू, सबही सुनाई कहत सभयहू. एवढे म्हणून विभीषण आपल्या मंत्र्यांना बरोबर घेऊन आकाश मार्गाने गेले आणि सर्वांना ऐकू येईल असे म्हणाले. रामू सत्य संकल्प प्रभू, सभा काल बसतोरी रामा, मय रघुवीर सरनब, जाऊ देहु जनी खोरी. आता श्रीरामजीच सत्य संकल्प आहेत, सर्व समर्थ आहेत. हे रावण, तुमची सभा आता काळाला वश होणारी आहे, म्हणून मी आता रघुवीरांना शरण जातो. आता तुम्ही मला दोष देऊ नये, मी सर्वतोपरी प्रयत्न केला तुम्हाला वाचवण्याचा, पण तुमची अधोगतीकडेच वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आता तुम्ही मला दोष देऊ नये, मी आता प्रभू रामचंद्रांच्या तिकडेच जाणार. आणि आता ही तुमची सभा जी आहे ती सगळी काळाच्या अधीन आहे. जय जय रघुवीर समर्थ.